नमस्कार मंडळी. पायाच्या नखापासून ती डोक्यांच्या केसांपर्यंत अत्यंत गुणकारी मेथीचे लाडू बनवतोय. हे लाडू बनवत असताना तुमच्यासोबत व्यवस्थित असं प्रमाण शेअर केलेलं आहे. हे लाडू लहानांपासून ज्येष्ठ आजी आजोबांपर्यंत सगळ्यांसाठीच अत्यंत गुणकारी आहेत. याचं प्रमाण तुमच्यासोबत अत्यंत व्यवस्थितपणे मी शेअर केलेलं आहे. सगळं प्रमाण व्हिडिओद्वारे तुम्हाला मी सांगणार आहे. ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली ना तर व्हिडिओला लाईक करा आणि ही रेसिपी पाहण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. म्हणजे हा व्हिडिओ तुम्हाला एकदा पाहिला की रेसिपी बनवायला अत्यंत सोपं जाईल. तर चला, खूप उशीर न करता इथे आपण लाडू बनवायला घेऊया. तर सगळ्यात आधी इथे मी 50 ग्रॅम मखाणे व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. तर इथं थोडंसं तूप घालून आपल्याला हे मखाणे भाजायचे आहेत. बरं मंडळी, तुमचं जर वजन खूप झपाट्याने वाढत असेल तर सकाळी थोडेसे मखाणे हलक्याशा तुपावर जर भाजून खाल्ले तर तुमचं वजन कमी व्हायला मदत होते. यामध्ये प्रोटीन, फायबर आणि असे काही गुणधर्म असतात ज्याने आपलं वजन खूप कमी होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे भूक लागण्याचं जे प्रमाण असतं ते यामुळे खूप कमी होतं. त्यामुळे तुमच्या रोजच्या आहारामध्ये अगदी 2 ते 3 महिने जर तुम्ही मखाणे नियमितपणे खाल्ले तर त्याचे तुम्हाला खूप छान फायदे होऊ शकतात. त्यानंतर इथं मी एक मध्यम आकाराचा सुका खोबरा किसून घेतला. तो सुद्धा छान तुपावरती भाजून घ्यायचा. खोबरं खाल्ल्यामुळे आपली त्वचा अगदी छान अशी निखळ होते. शिवाय आपल्या चेहऱ्यावरती डाग वगैरे असतात ते कमी होतात. शिवाय केस गळती किंवा डॅन्ड्रफ वगैरे असेल ते सुद्धा प्रमाण यामुळे कमी होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे शरीरात आतून जर काही इन्फेक्शन असेल ते सुद्धा यामुळे कमी व्हायला मदत होतं. असे खूप सारे सुके नारळ खाण्याचे फायदे आहेत. सुका नारळ व्यवस्थित असा भाजून काढून घेतला. त्यानंतर इथं मी अर्धा किलो खारीकसुद्धा उन्हामध्ये 1 तासभर सुकवून घेतली. त्यानंतर फोडून तीसुद्धा छान अशी मी भाजून घेतलेली आहे. तर खारीक खाल्ल्यामुळे साथीचे कोणतेच आजार होत नाही. जसं सर्दी, खोकला किंवा इतर कोणतेही साथीचे आजार असतात ते होत नाही. त्यामुळे इथं मी अर्धा किलो खारीकसुद्धा तुपावरती छान अशी भाजून घेतलेली आहे. त्यानंतर इथं मी 25 ग्रॅम डिंकसुद्धा छान तुपामध्ये तळून घेतला आहे. डिंक खाण्याचे अनेक फायदे आहेत. डिंक खाल्ल्यामुळे सांधेदुखी, गुडघेदुखी किंवा कंबरदुखी किंवा डिलिव्हरीच्या नंतर होणारे जे त्रास असतात ते सुद्धा कमी होतात. सगळ्यात महत्त्वाचा याचा जो फायदा आहे, जर शरीरामध्ये काही विषारी घटक असेल ते सुद्धा बाहेर टाकण्यासाठी डिंक खूप गुणकारी आहे. छान असा तुपावरती भाजून काढून घेतला. त्यानंतर इथं मी अर्धी वाटी बदाम, अर्धी वाटी काजू ते सुद्धा तुपावरती छान भाजून घेतले. काजू बदाम खाण्याचे अनेक फायदे आहेत. यामध्ये फायबर, प्रोटीन, कॅल्शियम असे भरपूर घटक आहेत जे आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लहान मुलांची स्मरणशक्ती थोडीशी कमी असते. जर लहान मुलांना हा लाडू सकाळी दुधासोबत जर दिला तर लहान मुलांची बुद्धी जी आहे ती शार्प व्हायला मदत होते. शिवाय मुलांची स्मरणशक्तीसुद्धा वाढते बदाम खाल्ल्यामुळे. त्यामुळे 12ही महिने जर मुलांना 2 ते 3 बदाम सकाळी जर दिले तर ते खूप फायदेशीर ठरतात. त्यानंतर बदाम छान भाजून घेतले. त्यानंतर इथं मी थोडेसे किशमिशसुद्धा छान असे भाजून घेतलेले आहेत. त्यानंतर एक मूठभर भोपळ्याच्या बिया, 30 ग्रॅम इथं मी सूर्यफुलाच्या बिया, 30 ग्रॅम इथं जवस खाल्ल्यामुळे केस गळतीचं जे प्रमाण असतं ते खूप कमी होतं. शिवाय शरीरात आपल्या उष्णता थोडीशी वाढते. थंडीमध्ये खूप थंडावा असतो त्यामुळे शरीराला उष्णतासुद्धा देतं. आणि असे काही घटक असतात ज्याने आपल्या शरीराला खूप त्याचे फायदे होतात. सगळे जिन्नस व्यवस्थित भाजून घेतले. त्यामध्ये थोडेसे किशमिशसुद्धा मी ॲड केले होते. ते सुद्धा व्यवस्थित असे भाजून घेतले. पिस्तासुद्धा घातले होते. किशमिश आपण सुरुवातीलाच भाजून घेतले होते. तर तुमच्याकडे पिस्ता जास्त प्रमाणात असेल तुम्ही घातला तरी चालेल. इथं माझ्याकडे अगदी थोडेसे पिस्ता होते तेच मी भाजून घेतलेले आहेत. जे सगळे सीड्स आहेत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे 2 वाट्या गहू पीठ. आता याचं वजनी प्रमाण अगदी 100 ते 150 ग्रॅमच्या आसपास आहे. हलकंसं पीठ भाजून घ्यायचं. सुगंध यायला लागला की यामध्ये भिजवलेली मेथी घालायची. तर लक्षात ठेवा, मेथी मी फक्त 2 तास भिजत घातली होती. मिक्सरमध्ये फिरवून घ्यायची आणि त्यामध्ये थोडंसं तूप घालून ती भिजवायची. खूप जास्त भिजवण्याची गरज नाही. त्यानंतर पिठासोबत छान अशी मेथीसुद्धा भाजून घ्यायची. पिठातून छान सुगंध यायला लागला, हलकासा कलर बदामी झाला की गॅस बंद करायचा आणि त्यानंतरसुद्धा कंटिन्यू 2 ते 3 मिनटासाठी ते हलवून घ्यायचं आहे. छान भाजलं की गॅस बंद करायचा. तर इथं तुम्ही बघू शकता सगळे जिन्नस व्यवस्थित असे भाजलेले आहेत. आता हे आपल्याला एक एक करून मिक्सरच्या भांड्यामध्ये छान असे बारीक करून घ्यायचे.
सुरुवातीला खारीक बारीक करून घ्यायची आहे. तर खारीक बारीक करून घेत असताना काय करायचं ना, खारीक आपण छान अशी सुकवून घेतलेली आहे, त्यामुळे ती खूप पटकन बारीक होते, अजिबात वेळ लागत नाही. पण जर तुमच्याकडे अजिबात वेळच नसेल तरीसुद्धा तुम्हाला हे लाडू बनवायचे आहेत, तर तुम्ही खारीक पावडर मिळते रेडीमेड, ती वापरली तरीसुद्धा चालणार आहे. खूप जण थोडीशी जी काळपट खारीक असते ती वापरतात. इथं मी पिवळसर रंगाची जी खारी असते ती इथं वापरलेली आहे. छान अशी बारीक करून ताटामध्ये काढून घेतली. त्यानंतर इथं मी घातलेले आहे आपण जे ड्रायफ्रूट मखाणे वगैरे आपण भाजून ठेवले होते ना, ते हे यामध्ये घालायचे आहेत आणि ते सुद्धा आपल्याला छान असे बारीक करून घ्यायचे आहेत. आता खूप जणांना लाडू थोडेसे क्रंची आवडतात, त्यासाठी तुम्ही काय करू शकता ना, काजू बदाम पिस्ता जे आहेत ते कट करून घालायचे. ज्याने आपण कांदा वगैरे चॉप करतो त्या चॉपरमध्ये घालून जर कट करून घेतले तर अगदी व्यवस्थित असे चॉप होतात. किंवा मिक्सरमध्ये पल्स मोडवर जरी फिरवून घेतले तरीसुद्धा चालणार आहे. पण जर ज्यांच्या घरामध्ये लहान मुलं आहेत त्यांनी शक्यता असं मिक्सरमध्ये व्यवस्थित असं बारीक करून घ्या, जेणेकरून ते मुलांच्या हातामध्ये येत नाही आणि मुलं व्यवस्थित असे सगळे ड्रायफ्रूट खातात. जर मुलांना दिसलं तर मुलं ते काढून टाकतात. ते सुद्धा व्यवस्थित वाटून घेतलं. त्यानंतर इथं मी घेतलेलं आहे सुकं खोबरंसुद्धा आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये. त्याचं तुम्हाला कारण सांगते. जे सुकं नारळ असतो त्यामध्ये थोडंसं तेलाचं प्रमाण असतं आणि आपण जर मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं तर त्या उष्णतेमुळे त्यातलं तेल रिलीज होतं आणि आपल्या लाडूला व्यवस्थित अशी बाइंडिंग येते. शिवाय हे जे गहू पीठ आहे ना, हे सुद्धा आपण व्यवस्थित असं भाजून घेतले आणि हे सुद्धा यामध्ये फिरवून घ्यायचं, म्हणजे नारळाचं जे तेल आहे त्याचा अंश या पिठामध्ये येतो. आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये ना आपण एवढे सगळे ड्रायफ्रूट बारीक करून घेतले आहेत, त्यामध्ये तूप भरपूर आहे. तर जर पीठ फिरवून घेतलं तर आपलं तूप यामध्ये वाया जात नाही, असं याचं महत्त्वाचं कारण आहे. तर चला, हे सगळं मी बारीक करून घेतलेलं आहे. मिक्सरमुळे हे काम खूप जास्त सोपं जातं मंडळी. त्यानंतर इथं मी अर्धं जायफळ किसून घातलेलं आहे. याऐवजी तुम्ही सुंठ पावडर यामध्ये घालू शकता किंवा वेलची पावडर जरी घातली तरीसुद्धा चालणार आहे. पण इथं मी अर्धं जायफळ किसून घातलेलं आहे. हे बघा. आता हे सगळं आपल्याला हाताने छान असं एकजीव करून घ्यायचं आहे. बरं मंडळी, हा व्हिडिओ तुम्हाला जरासुद्धा आवडला ना तर व्हिडिओला जरूर लाईक करा. तुम्ही व्हिडिओ पाहता आणि लाईक करणं मात्र विसरून जाता, पण लाईक केल्यामुळे मला समजतं की हा व्हिडिओ तुम्हाला आवडलेला आहे. बरं, आता मी ज्या वेळेस लाडू बनवते ना त्यावेळेस माझं लाडूचं प्रमाण कधीच बिघडत नाही. त्याचं कारणच आहे तसं, का तर माझी आजी या पद्धतीने प्रमाण घ्यायची आणि तिची जी पद्धत आहे तीच इथं मी वापरलेली आहे आणि नेहमी लाडूच्या वेळेस मी ही पद्धत वापरते, ज्याने माझे लाडू अगदी परफेक्ट तयार होतात. आपण आता हे ड्रायफ्रूट, गहू पीठ हे सगळं बारीक करून घेतलेलं आहे. हे मिश्रण आपल्याला सुरुवातीला मोजून घ्यायचं आहे. तर घरातील कोणती पण एक वाटी सेट करायची आणि त्या वाटीने हे सगळं आपल्याला मोजून घ्यायचं आहे. तर ही टोटली सगळं मिश्रण आहे ना 8 वाट्या भरलं होतं. हे बघा, खूप दाबून नाही किंवा खूप हलक्या हाताने मोजायचं नाही. थोडंसं हे व्यवस्थित असं हलक्या हाताने दाबून व्यवस्थित भरून घ्यायचं आणि मोजून घ्यायचं. यामुळे आपल्याला ना गुळाचं प्रमाण घ्यायला सोपं जातं. आता ह्या सगळ्या मिश्रणाचं वजनी प्रमाण आहे ना 1 किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे. त्यासाठी इथे मी तुम्हाला वजनी प्रमाणसुद्धा सांगणार आहे गुळाचं आणि वाटीचं प्रमाणसुद्धा. तर वाटीच्या प्रमाणामध्ये बरोबर 4 वाट्या हा गुळ होता. हा सेंद्रिय गुळ आहे. तुम्हाला जर लाडू थोडेसे पिवळसर आवडत असेल तर तुम्ही पिवळा जो गूळ मिळतो ना तो वापरला तरीसुद्धा चालेल, पण लाडूसाठी खूप हा गूळ परफेक्ट असतो आणि याचे खूप जास्त गुणधर्म असतात. त्यामुळे इथं मी हा सेंद्रिय गूळ घेतलेला आहे. यापेक्षा एक थोडासा काळपट गूळ येतो, पण लाडूसाठी हा गूळ अत्यंत परफेक्ट आहे. आता इथं प्रमाण तुम्हाला सांगते. 8 वाट्या आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे ड्रायफ्रूटचं. त्याच्या निम्मा इथं मी गूळ घेतलेला आहे. तुम्ही बेसनचे लाडू बनवा, शेंगदाण्याचे लाडू बनवा, त्यासाठी तुम्ही जेही इन्ग्रेडियंट घेणार आहात त्याच्या निम्म गोड घ्यायचं, म्हणजे साखर किंवा गूळ त्याच्या निम्मा वापरायचा, ज्यामुळे खूप जास्त गोडसुद्धा लाडू होत नाही आणि खूप फिक्केसुद्धा होत नाही. अगदी परफेक्ट गोड लाडू तयार होतात. आता इथे मी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे. त्यानंतर यामध्ये आपला जो बारीक चिरून घेतलेला गूळ यामध्ये घालायचा, गॅस बारीक करायचा आणि थोडंसं तूप घालून हा गूळ आपल्याला मेल्ट करून घ्यायचा. आता गूळ खाण्याचे सुद्धा खूप जास्त गुणधर्म आहेत मंडळी. त्यामुळे काय करायचं ना, इथं गुळाचं प्रमाणसुद्धा तुम्ही थोडंसं, तुम्हाला जर खूप जास्त गोड आवडत असेल थोडंसं प्रमाण वाढवलं
तरीसुद्धा चालणार आहे, किंवा थोडंसं कमी करायचं असेल तरीसुद्धा चालणार आहे. पण एवढं प्रमाण अत्यंत परफेक्ट आहे, त्यामुळे हे प्रमाण जर घेतलं तर लाडू खूप परफेक्ट होतात. आता हे छान असं मिक्स करून घेतलं. गूळ खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील जी विषारी घटक असतात ते निघून जातात, रक्त शुद्ध होतं, रक्त वाढीस मदत होते. शिवाय असे भरपूर गुणधर्म आहेत गुळामध्ये जे आपल्याला माहितीसुद्धा नाही. त्यामुळे अगदी व्यवस्थित असं आपल्याला गूळसुद्धा आपल्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. तर बघा, बोलता बोलता हा गूळसुद्धा व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. थोडंसं तूप घालत आपण हा गूळ मेल्ट करून घेतलेला आहे. गॅस खूप जास्त मोठा करायचा नाही, का तर आपल्याला अंदाज नसतो. त्यामुळे गूळ मेल्ट करत असताना सुरुवातीला आपल्याला गॅस बंद करूनच हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे. आपण यामध्ये अजिबात पाणी घातलेलं नाही, एवढं लक्षात ठेवा. इथे बघा, गूळ व्यवस्थित असा मेल्ट झालेला आहे. त्यानंतर मी 2 मिनटासाठी गॅस मोठा करून छान असं याला उकळून घेतलं होतं. त्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूटचं जे मिश्रण आहे यामध्ये हा गूळ सगळा टाकायचा आहे. हे बघा, सगळा गूळ मी यामध्ये काढून घेतलेला आहे. आता छान असं याला मिक्स करून घ्यायचं. आता गूळ खूप जास्त गरम आहे, त्यामुळे थोडंसं जपून करायचं. पण लक्षात ठेवा, आपण गूळ मेल्ट करून घेतलेला आहे, त्यामुळे हे मिश्रण थंड जरी झालं तरीसुद्धा लाडू अगदी व्यवस्थित असे वळले जातात. त्यामुळे काळजी करण्याचं कारण नाही. अगदी सुटसुटीत रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला लिहून देणार आहे. तुम्ही तिथून त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला साहित्य जुळवाजुळव करण्यासाठी खूप मदत होईल. व्यवस्थित असं हे मिश्रण हलकंसं थंड करून घेतलं, जोपर्यंत आपल्या हाताला सोसवेल असं, आणि त्यानंतर हाताने छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर इथं मला तूप जे आहे ते 1.5 वाटी तूप लागलेलं आहे हे सगळं बनवण्यासाठी, म्हणजे ड्रायफ्रूट वगैरे भाजण्यासाठी. उरलेलं तूप मी ह्या मिश्रणामध्येच घातलेलं आहे, का तर थंडीमध्ये तूप खाणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे इथं मी तूप यामध्ये घातलेलं आहे. आता इथं तुपाचं वजनी प्रमाण जर तुम्हाला सांगायचं झालं तर इथं 230 ग्रॅमच्या आसपास इथे मी तूप घातलं होतं. म्हणजेच लगभग 1 किलो तूप इथं मी घातलं होतं यामध्ये. आता हे छान असं सगळं एकजीव करून घ्यायचं. दिसायला हे मिश्रण तुम्हाला थोडंसं ड्राय दिसत असेल ना, तरीसुद्धा याचे लाडू खूप पटपट वळले जातात. आणि महत्त्वाचं म्हणजे पहिला लाडू जितका व्यवस्थित परफेक्ट वळला जातो ना, तेवढा शेवटचा लाडूसुद्धा व्यवस्थित वळला जातो. त्याचं कारणच असं आहे की आपण यामध्ये जो गूळ आहे तो वितळून घातला आहे, जेणेकरून याची बाइंडिंग जी आहे ती खूप परफेक्ट येते. आणि या पद्धतीने जर लाडू बनवले तर 2 ते 2.5 महिने छान टिकतात. त्यामुळे तुम्ही सकाळी 1 लाडू आरामात खाऊ शकता. हे बघा, मध्यम आकाराचे हे लाडू वळून घ्यायचे. खूप लहान नाही किंवा खूप मोठे नाही, अगदी लिंबाच्या आकाराचे हे लाडू मी वळून घेतलेले आहेत. घरातील सगळ्या मंडळीला तुम्ही सकाळी सकाळी हा एक लाडू देऊ शकता, जेणेकरून साथीचे कोणतेच आजार त्यांना लागणार नाही. आणि यामध्ये मेथीचा कडवटपणा सुद्धा अजिबात जाणवत नाही. हे बघा, अत्यंत पटपट हे लाडू वळले जातात. बरं मंडळी, ही रेसिपी तुम्हाला जरासुद्धा आवडली असेल ना तर व्हिडिओला लाईक करा. आणि हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकला जर पाहत असाल, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. आणि तुम्ही आणखी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं तर जरूर फॉलो करा. बरं मंडळी, आपली ही रेसिपी तुम्ही जर घरी तयार करत असाल, तुम्हाला थोडेसुद्धा काहीही प्रॉब्लेम आले तर तुम्ही मला कमेंट करून जरूर कळवा. तुमच्या कमेंटला मी लगोलग रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही आजची ही रेसिपी ट्राय करा, कशी वाटली ते सुद्धा मला कमेंट करून सांगा. मी भेटते पुन्हा अशाच एखाद्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.